लातूरकरांची तहान भागवणाऱ्या हैदर खान या विहिरीची दुरावस्था झाली असून स्वतःची पाठ थोपटून घेणाऱ्या राज्यकर्त्यांकडून या विहिरीकडे दुर्लक्ष झालंय। बघूयात SBN मराठीचे प्रतिनिधी गणेश आवळे यांचा हा स्पेशल रिपोर्ट। लातूरला पडलेल्या भीषण दुष्काळ परिस्थितीला तोंड देण्यासाठी 11 एप्रिल 2016 पासून मिरज रेल्वे स्थानकातून लातूरला रेल्वेने पाणी पुरवठा करण्यात आला होता। 4 महिने पाणी पुरवठा लातूरला झाला। यामुळे लातूरकरांची तहान देखील भागली, ती हैदर खान या विहिरीमुळे। ज्यावेळी लातूरला पाणी पुरवठा केला जात होता त्यावेळी राज्यकर्ते या विहिरीजवळ तळ ठोकून होते। या उपक्रमामुळे केंद्रीय मंत्र्यांनी स्थानिक राज्यकर्त्यांची पाठ देखील थोपटली होती। 4 महिन्यात या विहिरीतून 26 कोटी लिटर पाणी लातूरला देण्यात आलं। पाणी पुरवठा बंद झाला। ठेकेदारानं मोटारी विहिरीतून काढून नेल्या। पक्षाचं नाव झालं, तसंच येथील नेत्याचं नाव देशभरात गाजलं। पण ज्या विहिरीमुळे हा उपक्रम साध्य झाला त्या विहिरीचं जतन करायला हवं होतं, मात्र झालं वेगळंच। या विहिरीला मात्र राज्यकर्ते विसरले आहेत। आज हैदर खान विहिरीकडे पाहिलं असता विहिरीची दुरावस्था झाली आहे। विहिरीची सुरक्षा भिंतीची पडझड झाली आहे। पाण्यात गाळ साचून पाण्याचा रंग बदललाय। अनेक दिवसांपासून पाणी उपसा न झाल्यानं नैसर्गिक झरे बंद पडलेत। विहिरीत झाडं झुडपं वाढली आहेत। शेवटी राज्यकर्त्यांनी आपली पोळी भाजून या विहिरीला रामराम केला। आता परत दुष्काळ पडल्यानंतर राज्यकर्ते या विहिरीकडे फिरकणार का, असा प्रश्न नागरिकांमधून निर्माण होतोय। SBN मराठीसाठी गणेश आवळे, मिरज।